मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा खळबळजनक दावा बीडमध्ये निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी केला। कराडच्या एन्काउंटरसाठी 5 कोटी 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचं कासलेंनी सांगितलं। रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते। काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं। त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दावे केले। आता वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली। सोशल माध्यमांवर देखील रणजित कासले यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या ऑफर सोबतच निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी आणखी कुठले दावे केले ते आपण दावे पाहूया। दावा म्हणजे मला वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची ऑफर होती। 2 IPS अधिकारी, 1 IAS अधिकारी आणि आणखी एक उच्च दर्जाचा अधिकारी, असे 4 ते 5 लोक माझ्याकडे आलेले होते बीडला। मग मला बोलावण्यात आलं आणि मला विचारलं की आपल्याला असं रिव्हॉल्वर घेऊन ते लोड करून आपल्याला 24 तास वाल्मिक कराड यांच्या पाठीमागे राहायचे आणि मला ते ऑफर ठेवण्यात आली एन्काउंटरची की आपला जेवढा पगार होतो पूर्ण सर्व्हिसचा त्याच्या कितीतरी पटीने, म्हणजे 100 पटीने, तो 50 करोड म्हणा, तुम्ही 25 करोड, तुम्ही जी लमसम अमाऊंट मागणी कराल ती मागणी तुम्हाला म्हणजे मान्य केली जाते आणि ती दिली जाते। तर ते अशी टीम येते, जशी 4 लोकांची टीम आलेली। पहिले मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते, गुप्त बैठक, एकदम सिक्रेट ठिकाणी, आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं। मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक 5-6 जणांची दुसरी टीम निवडली जाते, विश्वासू लोक, आणि मग त्या ठिकाणी जातात। ते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात, तिथली एक अधिकारी, 2 अंमलदार, म्हणजे 3 अंमलदार, 1 हवालदार, असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात। लमसम अमाऊंट देऊन टाकतात, 5 करोड, 10 करोड, 20 करोड, 50 करोड, जेवढे तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही कमवणार नाहीत, आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची, इन्क्वायरी करायची, आमचं सरकार आहे, आमचं सरकार येणार आहे, आम्ही तुम्हाला या खात्यातून, आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू, असे ते आश्वासन देतात मित्रांनो। आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडवून आणतात। आवाज उठवा, यामध्ये जर आरोपी करायचंय ना तर या गृहमंत्र्याला, देवेंद्र फडणवीसांना आरोपी करा मित्रांनो, त्याशिवाय काय होणार नाही। आणि तरच हे होईल। अहो, तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने ना, आता मी बीडचा आहे, खऱ्या अर्थाने तो बीडलाच घाबरतो। ते सॉरी, माननीय देवेंद्र फडणवीस बीडला घाबरतात, फक्त बीडला येत नाही ते। बीडला एवढी पंकजा मुंडे सभा झाली, नरेंद्र मोदी आले, त्या ठिकाणी हे फडणवीस आले नव्हते। दरम्यान रणजित कासले यांनी केलेले खळबळजनक दावे कुठलेत आपण त्यावर एक नजर टाकूया। विधानसभेवेळी परळीत बंदोबस्तासाठी पोस्टिंग होती। स्ट्रॉंग रूम जवळील ड्युटी बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। स्ट्रॉंग रूम मधील पेट्यांची अदलाबदल करण्यात आली। पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोपही त्यांनी केला। एका निनावी अकाउंटमधून कासलेच्या अकाउंटला 10 लाख रुपये डिपॉझिट झाले। वाल्मिक कराडनं निवडणुकीच्या दरम्यान परळीत पैसे पुरवले। वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर आहे। BKCतील कराडच्या ऑफिसचे फोटोही त्यानं पोस्ट केले आहेत। धनंजय मुंडेंनीच कासलेल्या एन्काउंटरची ऑफर दिली असेल असा गंभीर आरोप करुणा मुंडेंनी केला। निलंबित पोलीस अधिकारी कासलेनं केलेला दावा खरा असल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलं। त्यांना फाशी की सजा होणार आहे किंवा उम्रकैद होणार आहे, जन्मठेप होणार आहे, त्याच्यामध्ये 100% होऊ शकता की धनंजय मुंडेंनी शायद एन्काउंटरसाठी ऑफर दिली हो असेल। त्याच्यावरती तो तुम्ही खूप विश्वास ठेवू शकता, क्योंकि मद्यपान करल्यानंतर ही व्यक्ति खरं बोलता है, नहीं तो खोटे खोटे में ही चलता है सब। और आज जैसा कि मैं देवेंद्र फडणवीस साहब को, गृह मंत्री साहब को मैं निवेदन करती हूँ, मी निवेदन करते की आज त्यांना तुम्ही त्यांची जे पोझिशन होती त्यांची नोकरीवरती तुम्ही परत घ्या।
दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये निलंबित अधिकारी रणजित कासले यांनी काही जातीवाचक शब्द वापरले, त्यामुळेच त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान कासलेंच्या व्हिडिओची आणि त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार असं बीडचे SP नवनीत कौवत यांनी सांगितलं। PSI रणजित कासलेला आम्ही त्याला सस्पेंड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आता प्रिलिमिनरी इन्क्वायरी चालू आहे। तो प्रिलिमिनरी इन्क्वायरीच्या नंतर जे काही निष्पन्न होईल डिसिप्लिनरी आमचे कायद्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कारवाई करू। काही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील केली जाते। आज एक शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्यादीने अॅट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे, तो आम्ही ते गुन्हा दाखल केलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।